कोरोचीकरांचा आदर्श. माजी आमदार हाळवणकरांच्या वाढदिवशी पर्यावरण संवर्धनाचा संकल्प. शिवप्रेमी मॉर्निंग ग्रुपने घेतली वृक्ष संगोपनाची जबाबदारी. कोरोची शिवाजीनगर येथे माजी आमदार सुरेश कळवणकर यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सध्याच्या बदलत्या हवामानात आणि वाढत्या जागतिक तापमानात वृक्षारोपण ही काळाची गरज बनली आहे. हाच संदेश देत कोरोची येथे एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार सुरेशरावजी हाळवणकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मंगळवार दिनांक 2 जून रोजी कोरोची येथील शिवाजीनगर आवळे हायस्कूलजवळील गणपती मंदिरासमोर भव्य वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. तालुका पंचायत समिती सदस्य सुमेध उर्फ सनी अवळकर आणि कोरोचीचे सरपंच डॉक्टर संतोष भोरे यांच्या विशेष पुढाकारातून व आयोजनातून हा कार्यक्रम संपन्न झाला. या वृक्षारोपण कार्यक्रमानिमित्ताने कोरोची परिसरातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील सर्वपक्षीय एकजूट पाहायला मिळाली. महायुतीमधील प्रमुख घटक पक्ष असलेल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट या दोन्ही पक्षांचे सर्व प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी एकत्र येत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. अनेक ठिकाणी केवळ औपचारिकता म्हणून वृक्षारोपण केले जाते, मात्र नंतर त्या झाडांकडे दुर्लक्ष होते. हाच धागा पकडून शिवप्रेमी मॉर्निंग ग्रुपने समाजात एक नवा आदर्श घालून दिला आहे. या मोहिमेअंतर्गत लावण्यात आलेल्या प्रत्येक झाडाचे नियमित पाणी देऊन संगोपन करण्याची आणि ती झाडे मोठी होईपर्यंत त्यांची पूर्ण काळजी घेण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी शिवप्रेमी मॉर्निंग ग्रुपच्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी जाहीरपणे स्वीकारली आहे. या प्रसंगी ग्रामपंचायतीचे सर्व सन्माननीय सदस्य, गावातील प्रतिष्ठित नागरिक, विविध संस्थांचे पदाधिकारी, शिवप्रेमी मॉर्निंग ग्रुपचे सर्व सदस्य आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. केवळ राजकीय घोषणाबाजी न करता माजी आमदारांच्या वाढदिवसानिमित्ताने निसर्गाचे ऋण फेडणारा हा कृतिशील आणि स्तुत्य उपक्रम राबविल्याबद्दल सदस्य सनी अवळकर, सरपंच संतोष भोरे आणि शिवप्रेमी मॉर्निंग ग्रुपचे संपूर्ण परिसरातून आणि राजकीय वर्तुळातून विशेष कौतुक होत आहे. महान कार्य न्यूजसाठी कोरोचीहून अमित काकडे. आज मौजे कोरोची उपकेंद्रामध्ये, आरोग्य उपकेंद्रामध्ये आज एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला होता. त्याचं औचित्य असं होतं की जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात येणारा TB मुक्त अभियानाचा जो पुरस्कार आहे, कोरोची ग्रामपंचायत ही आजपासून TB मुक्त झाली असं म्हणायला काही हरकत नाही. जो पुरस्कार आज आम्हाला जिल्हा परिषदेत प्रदान केला आरोग्य विभागानं, त्याच्यामध्ये खरं तर आमच्या गावच्या आरोग्य विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांचं हे श्रेय आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठं श्रेय आशा वर्करांचं आहे. त्यांना मी मनापासून धन्यवाद देईन. त्याचबरोबर आमच्या रंगाटे मॅडम असतील, परिचारिका असतील, त्यांनी देखील भरपूर मेहनत घेऊन या 1 वर्षामध्ये आपल्या गावामध्ये TBचा प्रसार कसा होणार नाही त्याची दक्षता घेतल्यामुळं आपल्या गावामध्ये आता ॲक्टिव्ह पेशंटांची संख्या मला वाटते 2 ते 3 आहे आणि ते या भविष्यामध्ये तेही सुद्धा TB मुक्त होतील आणि 100% गाव आपलं या ठिकाणी TB मुक्त होईल. तर या पुरस्काराच्या निमित्ताने मी सगळ्या जनतेला आवाहन करेन की अशा रोगाचा काही तुम्हाला जर हे वाटत असेल, संशयास्पद वाटत असेल तर आमच्या या ठिकाणी आरोग्य विभागाशी तात्काळ या ठिकाणी संपर्क करा, जेणेकरून तुम्ही ह्या आजारापासून मुक्त व्हा. म्हणजे भविष्यात मागचे जसे पेशंट या TB मुक्त झाले तसे भविष्यात या ठिकाणी TBचा पेशंटच गावात सापडणार नाही. ही दक्षता तुम्ही आम्ही सगळ्यांनी घेऊया. परत एकदा मी सगळ्या आरोग्य विभागाला मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी आशा गटप्रवर्तक सावित्री गोविंद मोरे, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. उपकेंद्र कोरोचीमध्ये प्रत्येक आशाला महिन्याला 3 स्फुटम घ्यायचे टार्गेट दिले होते. त्याप्रमाणे सर्व आशांनी स्फुटम घेतले व त्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट जो आहे TBचा तो अगदी कमी आलेला आहे. आता ॲक्टिव्ह पेशंट कोरोचीमध्ये फक्त 2 आहेत आणि स्फुटम घेण्यामध्ये सर्वात जास्त श्रेय आमच्या आशाताईंचं आहे. प्रत्येक महिन्याला प्रत्येक आशाताई 3 स्फुटम घेतात संशयित लोकांचे आणि हे सर्व श्रेय जाते ते आमच्या आशाताईंना जाते. सांगितलेले काम वेळेत पूर्ण करून आता TB मुक्त ग्रामपंचायत होण्यापासून सर्वात मोठे श्रेय आशांचे आहे, एवढेच मी सांगते.